श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. प्रभाग क्रमांक 3 घोंगडे वस्ती येथील लेंडकी नाल्यातील पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईनला गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी नाल्यातच वाहतंय. घोंगडे वस्ती येथील जुना ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे. गेली 11 वर्षापासून या ठिकाणी गळती आहे. यामुळे येथील नाल्यात प्रचंड प्रमाणात झाडे झुडपं वाढलेत. तिथे कुणीही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 11 वर्षापासून भवानी पेठ व परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होतोय. याबाबत संबंधित विभागाकडून आजपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. लेंडकी नाल्यामध्ये सोलापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचा पिण्याची पाईपलाईन आहे. या पाईपलाईनला गळती लागल्यानं पाणी पुरवठा होणाऱ्या दिवशी लाखो लिटर पाणी नाल्यातच वाहून जात असल्याबाबत संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून काम होत नसल्यानं समाजसेवक बिपिन पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बिपिन पाटील या ठिकाणी लेंडकी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईन फुटलेलं आहे. हे म्हणजे 4 दिवसाला पाणी येतं आहे. त्या ठिकाणी आज पाणी आलेलं आहे आपलं ढोरगल्ली शहरवस्ती या भागात. सकाळी पाणी चालू झाल्यापासून या ठिकाणी पाणी वाहत आहे. असं 4 वाजेस्तोवर हा पाणी असं वाहत चाललेलं असतं आहे. लाखो लिटर नाही तर मोठ्या प्रमाणात कितीतरी MLD पाणी या ठिकाणी वाया जात आहे लेंडकी नाल्यामध्ये मिक्स होऊन. आणि आज पाणी आलेला दिवस असल्यामुळं हा प्रेशर असल्यामुळं आपल्याला कळून येत आहे की पाईपलाईन फुटलेलं आहे म्हणून. आणि जेव्हा पाण्याचं लाईन बंद केलं जातं आहे त्या ठिकाणी हेच आपलं लेंडकी नाल्याचे पाणी या पाईपलाईनमध्ये जातं आहे. आणि हेच पाणी आपण जेव्हा पाईपलाईन मग पुन्हा हे चालू केलं जातं आहे पंप, तेव्हा पुन्हा स्टार्टिंगला जे पाणी येतं आहे घाण मिश्रित पाणी या ठिकाणी असल्या कारणामुळं घाण पाणी येतं. आणि आपल्याला काय आम्ही जर तक्रार केलं तर आपल्याला सांगण्यात येतं आहे की अधिकाऱ्यांकडून साहेब 2-3 दिवसाआड पाणी होतं त्यामुळं थोडं मिश्रित पाणी येतं स्टार्टिंगला. तर हा कारण नसताना असलं अनेक ठिकाणी असं लेंडकी नाल्यामधलं पाणी मिक्सअप होऊन त्या ठिकाणी लोकांना प्यायला मिळतं आहे. आणि आपले नागरिक लोक सोलापूरचे मोठ्या प्रमाणात चांगलं आता कर वसुली झालं, टॅक्स झालं, सगळं भरत आहेत. तरी त्यांना या ठिकाणी 2024ला चांगल्या शुभेच्छा प्रशासनाला द्यायला सोडून म्हणजे तुम्ही आम्हाला पैसे भरा आणि गटराचं पाणी प्या असं या असल्या शुभेच्छा प्रशासनाकडून देण्यात येत आहे असं वाटत आहे. तुम्ही प्रशासनाला कळवलं का इथं असं आहे? आम्ही आत्ता सकाळी आम्हाला कळाल्यानंतर आम्ही इथं या ठिकाणी आलो. या स्पॉटला येण्यासाठी मग कमीत कमी अर्धा तास लागतं आहे. इथं काटाड्याचा भाग आहे पूर्ण. आम्ही वाट शोधत वाट काढत वाट करत या ठिकाणी पोचलो. कारण पाण्याची समस्या असल्यामुळे आम्हाला कळाल्यामुळे पाण्याची समस्या म्हणजे खूप मोठं काय त्रास असेल म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. तर इथं बघायला भेटलं की असं लाखो लिटर पाणी वाया होत आहे. आणि आपलं ड्रेनेजचं पाणी असू दे आणि लेंडकी नाल्याचं पाणी पाईपलाईनमध्ये मिक्सअप होऊन त्याला जात आहे. त्यामुळं आम्ही प्रशासनाला कळवलं आता आल्यावर 1-2-3 तासाआधी. मी कारण साहेबांना फोन केलो, उगले मॅडमला फोन करण्याचा प्रयत्न केलो, त्यांना फोन लागत नाही आहे. उस्तिरी साहेबांना बोललेलो आहे, सगळ्यांना कळवलेलं आहे प्रशासनाच्या लोकांना की असं या ठिकाणी पाणी वाहत. त्यांचा एक माणूस आला, फक्त बघितला आणि गेला. मी JCB आणि आमचं पूर्ण टीम सोबत घेऊन येतो आणि कामाला सुरुवात करू असं बोलला. असं अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी वाया जात आहे. हे कोणाला माहीत आहे का नाही? आता किती वर्षापासून आहे? 1 महिन्यापासून आहे, 6 महिन्यापासून आहे, 1 वर्षापासून आहे का 10 वर्षापासून आहे हे कोणाला माहीत नाही. कारण इथं येणं जाण्याचं वहिवाट नसल्यामुळं कोणाचं लक्ष नसतं. लेंडकी आहे म्हटल्यावर नागरिक लोकांना काय वाटतं आहे लेंडकी बाबा घाणी साम्राज्य इथं काय नसेल, त्यामुळं कोणाचं लक्ष नसतं या ठिकाणी. आता आम्हाला कळाल्यानंतर एका नागरिकाकडून आम्ही बघायला पाणी करायला आल्यानंतर कळालं की असं मिश्रित पाणी होत आहे आपलं लेंडकी नाल्याच्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये. मोठ्या प्रमाणात हानिकारक होऊ शकतं लोकांना. कळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, प्रशासनाला कळवलेलं आहे. प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तिने
हा काम चालू करावं आणि लोकांना चांगलं पाण्याचं सुखसुविधा द्यावं. तातडीने या कामाकडे पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन करावं असं येथील नागरिकातून व्यक्त केलं जात आहे.